क्वेश्चन नंबर 1 एक्झाम्पल या टाईपमध्ये तुम्ही मला आन्सर सांगायचंय. या टाईपमध्ये जर एक्झाम्पल रॉड असेल, कुठला रॉड आहे, कुठलंही एका मटेरियलचा रॉड घ्या. एक्झाम्पल हा रॉड घेतला आपण ॲल्युमिनियमचा. क्वेश्चन असा आहे की ज्यावेळेस आपण टेम्परेचर वाढवतो त्यावेळेस नेचर ऑफ स्ट्रेस कुठला असतो? स्ट्रेस कुठला तयार होणार आहे? याच्यामध्ये कॉम्प्रेसिव्ह होणार आहे का टेन्साईल होणार आहे? तर त्याचा आन्सर असणार आहे इथं कॉम्प्रेसिव्ह स्ट्रेस असतो. जो थर्मल स्ट्रेस असणार आहे तो कॉम्प्रेसिव्ह नेचरचा असतो. का बरं कॉम्प्रेसिव्ह नेचरचा? कारण टेम्परेचर वाढल्यामुळं हा बार असा एक्सपांड करण्याचा प्रयत्न करणार आहे आणि त्याच टाईपमध्ये त्याला रिॲक्शन म्हणून इकडच्या डायरेक्शनला अशी रिॲक्शन असणार आहे. म्हणजे हे जे सपोर्ट्स आहेत त्याला असं कम्प्रेस करण्याचा प्रयत्न करतील. म्हणजे यामध्ये काय झाला? हा कॉम्प्रेसिव्ह स्ट्रेस तयार झाला. किती असतो हा कॉम्प्रेसिव्ह स्ट्रेस? किती असतो हा माहिती आपल्याला? हा अल्फा टी ई. फक्त ह्याचं जे आन्सर येणार ते मायनस येणार आहे. क्वेश्चन नंबर 2, ज्यावेळेस आपण याचं टेम्परेचर कमी करणार आहोत त्यावेळेस याच्यामध्ये थर्मल स्ट्रेस कुठल्या नेचरचा असेल? कॉम्प्रेसिव्ह का टेन्साईल? तर यामध्ये जो स्ट्रेस असतो तो असतो टेन्साईल असतो. तो असतो टेन्साईल आणि त्याची व्हॅल्यू किती आहे? ती सुद्धा अल्फा टी ई. कसं होतं हे एक्झाम्पल या केसमध्ये? दुसरा क्वेश्चन हा कसं होतं या केसमध्ये? हा रॉड आहे. जसंही आपण याचं टेम्परेचर कमी करतो, टेम्परेचर कमी केलं म्हणजे काय होईल? हा रॉड असा आकुंचन पावेल हा इकडच्या डायरेक्शनला. म्हणजे त्याची लेंथ कमी होण्याचा, श्रिंक होण्याचा प्रयत्न करेल. पण इथं हे फिक्स करून ठेवलंय आपण त्याला, ह्या सपोर्टला फिक्स करून ठेवलंय. मग सपोर्ट काय करतील? त्याला असं आकुंचन किंवा या टाईपमध्ये त्याला श्रिंक होऊन देतील का? नाही श्रिंक होऊन देणार. ते त्याला जागेवरती धरून ठेवतील. म्हणजे थोडक्यामध्ये हा रॉड काय करतो? हा रॉड त्याला इकडं टेम्परेचर कमी झाल्यामुळे रॉड असं इकडं ओढण्याचा प्रयत्न करतो. पण हे जे सपोर्ट्स असतात त्याला असं इकडं ओढण्याचा प्रयत्न करतात. अशी ओढाताण होते याच्यामध्ये. ना ह्याची लेंथ वाढते ना त्याची लेंथ कमी होते. मग सपोर्ट्स त्याला इकडं ओढण्याचा प्रयत्न करतो म्हणून त्याच्यामध्ये तयार होतो टेन्साईल स्ट्रेस. ही झाली आपली नेक्स्ट सेकंड केस आणि त्यावरचे हे क्वेश्चन्स. नंतर आपण केस नंबर सी, थर्ड केस कन्सिडर करतोय. कुठली केस आहे? त्याला आपण म्हणतोय परमिसिबल एक्सपान्शन. परमिसिबल एक्सपान्शन, परमिसिबल एक्सपान्शन, नॉट अ रेस्ट्रिक्टेड, परमिसिबल एक्सपान्शन. कसं असतं हे? या केसमध्ये असं असतं हे. एक्सपान्शन परमिटेड किंवा इल्डिंग ऑफ सपोर्ट्स पण असं म्हणू शकतो आपण याला. इल्डिंग ऑफ सपोर्ट्स म्हणजे सपोर्ट्स मूव्ह होतात अशा केसमध्ये. एक्झाम्पल इथं असं काहीतरी लावलंय. आता ह्याविषयी तुम्हाला काय न्यूमेरिकल क्वेश्चन्स नाही आहेत, पण डायरेक्टली क्वेश्चन्स तुम्हाला विचारतील फॉर्म्युलेविषयी. एक्झाम्पल ही लेंथ एल आहे आणि हा छोटासा जो गॅप दिसतोय तो असा डेल्टा आहे. आणि हे इकडं एक फिक्स सपोर्ट आहे, इकडे एक फिक्स सपोर्ट आहे. एक्झाम्पल हा कॉपरचा रॉड आहे आणि ह्याची काहीतरी अल्फाची व्हॅल्यू असणार आहे. मग ह्याचं किती एक्सपान्शन आपण रेस्ट्रिक्ट केलं असा पण क्वेश्चन असतो. द एक्सपान्शन रेस्ट्रिक्टेड हॅज द फॉर्म्युला. आपण किती एक्सपान्शन रेस्ट्रिक्ट केलंय आता बघूया आपण. काय होईल बरं याचं टेम्परेचर आपण वाढवलं? किती डिग्री सेल्सियसने? टी डिग्री सेल्सियसने आपण याचं टेम्परेचर वाढवलं. मग ह्याच्यामध्ये लेंथ वाढणार का याची? यस, लेंथ वाढणार. ह्याची लेंथ कितीने वाढली असती बरं? एक्झाम्पल इथं जर सपोर्ट नसता त्याची लेंथ कितीने वाढली असती? डेल्टा एल इक्वल्स टू काय देतो आपण? एल अल्फा टी. इतक्या डिस्टन्सने त्याची लेंथ वाढली असती. एक्झाम्पल किती? एक्झाम्पल अशी इथपर्यंत गेली असते असं आपण कन्सिडर करूया. एक्झाम्पल इतके ही लेंथ त्याची एक्सपान्शन, हे सुद्धा एक्सपान्शन, हे रेस्ट्रिक्टेड एक्सपान्शन आहे. एक्झाम्पल हे रेस्ट्रिक्टेड एक्सपान्शन. इतक्याने ह्याची लेंथ कितीने वाढली? एक्झाम्पल काहीतरी वाढली 20 सेंटीमीटरनं, 20 mm न वाढली. आणि हे किती आहे? हा गॅप किती? हा 10 mm चा गॅप आहे. हा 10 mm चा गॅप आहे. म्हणजे आपण त्याचं एक्सपान्शन कितीने रेस्ट्रिक्ट केलं? 10 mm त्याचं एक्सपान्शन रेस्ट्रिक्ट केलं. इथं जर सपोर्ट नसता, इथं जर हे फिक्स सपोर्ट नसता तर त्याची लेंथ कितीने वाढली असती? एल अल्फा टी न वाढली असती. मग क्वेश्चन विचारला जातो आपल्याला, व्हॉट इज द एक्सपान्शन रेस्ट्रिक्टेड? रेस्ट्रिक्टेड एक्सपान्शन किती याच्यामध्ये? किती डिस्टन्सनं आपण त्याला रेस्ट्रिक्ट केलं? एक्सपान्शन रेस्ट्रिक्टेड काय असेल बरं? हे काय असेल? हे टोटल लेंथ कितीने वाढली? डेल्टा एल. इतक्याने लेंथ वाढली त्याची, इतक्यानं लेंथ वाढली. मग इतक्यानं लेंथ वाढली असती जर इथं जर फिक्स सपोर्ट नसता जर. तर मग आपण काय करूया? 20 मायनस हे 10 करूया आपण. हे एक्झाम्पल 10 आहे. किती एक्सपान्शन अलाउड आहे? इतकं एक्सपान्शन अलाउड आहे. दिस इज द गॅप, दिस इज द एक्सपान्शन अलाउड, दिस इज द गॅप, दिस इज द परमिसिबल एक्सपान्शन. इथपर्यंत आपल्याला परमिट आहे, नंतर त्याच्या पुढे परमिशन नाही आहे आपल्याला पुढे जाण्याची. मग मायनस डेल्टा म्हणजे काय? डेल्टा म्हणजेच काय? हा गॅप आहे. हा काय आहे? गॅप आहे याच्यामध्ये. किंवा हे काय? परमिसिबल आहे. इतकं परमिट केलंय. मग बघा तुम्ही, ह्याची लेंथ कितीनं वाढली असती जर हे नसतं तर 20 mm न लेंथ वाढली असती. 20 mm न लेंथ वाढली असती. किती आपल्याला लेंथ परमिट किती केली? 10 mm पर्यंत आपल्याला परमिट केलंय. 10 mm पर्यंत परमिट केलंय. मग किती एक्सपान्शन रेस्ट्रिक्टेड आहे? एक्सपान्शन रेस्ट्रिक्टेड किती आहे? हे 20 - 10 त्या टाईपमध्ये. मग एक्सपान्शन बघूया. डेल्टा एल किती? हा एल
अल्फा टी मायनस हा डेल्टा काय आहे, हा गॅपचा डेल्टा आहे, गॅपचा डेल्टा आहे किती 10 mm चा. मग रेस्ट्रिक्टेड म्हणजे कशामुळे रिस्ट्रिक्ट झालं, हे ह्या सपोर्टमुळे रिस्ट्रिक्ट झालं, हे फिक्स सपोर्टमुळे रिस्ट्रिक्ट झालं. ह्या सपोर्टनं काय केलं बरं, ह्या सपोर्टनं त्याला रिॲक्शन अपोजिट डायरेक्शनला रिॲक्शन अप्लाय केली. कुठल्या डायरेक्शनला, या डायरेक्शनला त्याला रिॲक्शन अप्लाय केली आणि त्याला जाग्यावर धरून ठेवलं. मग ह्या रिॲक्शनमुळं माहिती आहे आपल्याला ऍक्शन रिॲक्शन म्हणजे कितीनं, हे डेल्टा एल म्हणजे काय असणार, ह्याच्यामध्ये डेल्टा एल काय असणार आहे, आर एल अपॉन एई, आर एल अपॉन एई. म्हणजे इतकं त्याचं एक्सपान्शन रिस्ट्रिक्ट झालंय खरं तर, इतकं एक्सपान्शन. आता हे समजणं थोडंसं टफ आहे तुमच्यासाठी, पण समजून घ्या ह्याच्यामध्ये इतकं एक्सपान्शन रिस्ट्रिक्ट झालंय बघा. हे एक्सपान्शन रिस्ट्रिक्ट कशामुळे झालंय हे बघा. किती अमाऊंटचा फोर्स आहे, हा आर अमाऊंटचा फोर्स आहे. कितीने एक्सपान्शन झालं असतं नाही तर याचं इतक्या डिस्टन्सने एक्सपान्शन झालं असतं, पण ह्याचं एक्सपान्शन इतकं झालंच नाही. का नाही झालं, कारण ह्या फोर्समुळे नाही झालं. मग ह्या फोर्समुळं किती एक्सपान्शन, कितीने एक्सपान्शन त्याचं रिस्ट्रिक्ट झालं, तर ते असते आर एल अपॉन एई. खरं तर हे मेकॅनिकल एक्सपेन्शन आहे ना, मेकॅनिकल फोर्स आहे म्हणून या टाईपमध्ये. मग इतक्यानं मग काय देतो आपण, हे आर एल अपॉन एई, आर एल अपॉन एई इक्वल्स टू एल अल्फा टी मायनस डेल्टा गॅप, डेल्टा गॅप. नंतर आपला फायनल अँसर काय असेल याच्यामध्ये, फायनल अँसर ह्याच्यामध्ये स्ट्रेस काढायचा आपल्याला. व्हॉट इज द स्ट्रेस, स्ट्रेस काय असतोय, लोड अपॉन एरिया. बघा इथं ए आर आहे ए, मग ह्याला आपण म्हणतो स्ट्रेस, याला आपण म्हणतो स्ट्रेस. मग हा झाला स्ट्रेस इथं. मग एल अपॉन ई ॲज इट इज लिहितो मी, एल अपॉन ई या टाईपमध्ये. पुढे काय आहे, एल अल्फा टी मायनस काय आहे, डेल्टा गॅप आहे या टाईपमध्ये. मग हे सिग्मा थर्मल स्ट्रेस किती आला, हा थर्मल स्ट्रेस काय आला, एल अल्फा टी मायनस हा डेल्टा गॅप आला. आणि इथं काय आलं, हे इकडच्या पॅरामीटर इकडे पास करा तुम्ही, हे ई ला इकडे पास करा आणि हे एल ला इकडे पास करा. हे तुमचा अँसर, थर्मल स्ट्रेस किती तयार होतो, तर थर्मल स्ट्रेस अशा केसेसमध्ये एल अल्फा टी मायनस डेल्टा गॅप इंटू काय, हे ई अपॉन एल, नवीन फॉर्म्युला. आणि यालाच आपण काय म्हणू शकतो आणखी पुढे, एल अल्फा टी मायनस गॅप काय बरं, हे एल अल्फा टी मायनस गॅप काय, हे एल अल्फा टी मायनस गॅप काय, हे इथं बघा, हे द एक्सपान्शन रिस्ट्रिक्टेड, डेल्टा रेस्ट्रिक्टेड इनटू हे ई बाय एल या टाईपमध्ये. आता एक नवीन फॉर्म्युला तयार झाला हा. बस याच्या व्यतिरिक्त तुम्हाला इथं क्वेश्चन्स नाहीच आहे, थर्मल स्ट्रेस विचारला जातो डायरेक्टली आणि हा फॉर्म्युला ध्यानात ठेवा. डेल्टा रेस्ट्रिक्टेड इंटू ई अपॉन लेंथ एल काय, सुरुवातीची लेंथ आहे त्याची, ई तर माहिती आपल्याला आणि डेल्टा रेस्ट्रिक्टेड माहिती आहे. इम्पॉर्टंट टिपिकल क्वेश्चन यामध्ये बनतो. चला नेक्स्ट, शेवटची केस आहे डी, ए बी सी डी मधली कंपोजिट रॉड्स काय असतं हे बघूया आपण. एक्झाम्पल, असे दोन बार आहेत, असे एकमेकांना असे सोबत जवळ असे कनेक्ट करून ठेवलेत आपण, असे कनेक्ट करून ठेवले त्याला. हे असे दोन बार आहेत. कुठला बार आहे, एक वरचा एक बार घ्या कॉपरचा आणि खालचा बार घ्या अल्युमिनियमचा. एक्झाम्पल, या दोन्ही बारची सुरुवातीची लेंथ किती आहे, एक्झाम्पल एल सेंटीमीटर आहे. ह्या दोन्ही बारला आपण एकदम घट्ट बसून ठेवलं, ह्यानं एकदम घट्ट रिजिड बॉन्ड आहे. एकदम समोर गेले तर सोबतच समोर जाणार, मागं राहिले तर सोबतच मागं राहणार, या टाईपमध्ये कंपोजिट बार्स. किंवा असं याच्यासोबत असंही एक्झाम्पल असतं बघा, ह्या कंपोजिट बार्समध्ये एक आतल्या साईडला एक बार असतो, आणि वरच्या साईडला एक बार असतो, असा म्हणजे एका बारच्या आतमध्ये दुसरा बार. एक्झाम्पल, आतमध्ये बार आहे कॉपर आणि बाहेरनं बार आहे अल्युमिनियम. एक्झाम्पल, या टाईपमध्ये जर साईड व्ह्यू मध्ये बघितलं तुम्ही तर साईड व्ह्यू मध्ये असं दिसेल, आतमधला बार आहे कॉपरचा आणि बाहेरचा बार आहे अल्युमिनियमचा. आता कोणाची अल्फाची व्हॅल्यू जास्त असते, अल्फाची व्हॅल्यू अल्युमिनियमची जास्त असते, अल्फाची व्हॅल्यू कॉपरपेक्षा. आता जर ह्या सिस्टमचं जर टेम्परेचर वाढवलं, T डिग्री सेल्सिअसनं, तर काय होणार आहे. आता याच्यामध्ये खूप सगळं कन्फ्युजन तुमचं होऊ शकतं, तुम्ही जर ह्याला व्यवस्थित नाही ऐकलं तर. आता टेम्परेचर वाढवलं आपण, याचं समजा हे दोन बार अशी सोबत असते, सोबत म्हणजे एक्झाम्पल एकदम रिजिड बॉन्डने आपण कनेक्ट केले असते. हा वरती एक बार आहे आणि खालती बार आहे. वरती बार कुठला आहे, कॉपरचा, खालती बार कुठला आहे, अल्युमिनियमचा. समजा त्याचं टेम्परेचर आपण T डिग्री सेल्सिअसने वाढवलं असतं, तर त्यावेळेस काय झालं असतं, कॉपर हा पुढे गेला असता, असा कॉपर हा काहीतरी डिस्टन्सनं पुढे गेला असता आणि अल्युमिनियम त्याच्याही पुढे गेला असता, कारण अल्फाची व्हॅल्यू इथे अल्युमिनियमची जास्त आहे, त्याच्याही पुढे गेला असता. जर ह्याला आपण फ्रीली एक्सपांड करून दिला असतं,
जर ह्याला आपण फ्रीली एक्सपांड करून दिला असता, पण ह्याला फ्रीली नाही एक्सपांड करू शकत आपण. ह्याला आपण इथं ही केस कशी आहे, कंपोजिट बार म्हणल्यानंतर काय, एकदम दोघांना घट्ट पकडलंय आपण, घट्ट पकडलंय. तर यामध्ये काय होतं बघा, काय बोलतोय पॉइंट समजून घ्या. टेम्परेचर T डिग्री सेल्सिअस वाढल्यामुळं हा कॉपरचा बार काहीतरी डिस्टन्सनं पुढे जाणार आहे. त्याच टाईपमध्ये ह्या ॲल्युमिनियमचाही बार काहीतरी डिस्टन्सनं पुढे जाणार आहे, पुढे जाणार आहे. असा गेला असता ना तो, जर फ्री असते तर असे गेले असते ते, फ्री असते तर असे गेले असते. पण आता हे फ्री नाही आहेत. फ्री नाही आहेत म्हणजे काय होणार आहे, जे सोबतच पुढे जाणार आहेत आणि एका पर्टिक्युलर डिस्टन्सला जाऊन थांबणार आहेत. म्हणजे काय होतं, हा काय होतं, ॲल्युमिनियमचा बार पुढे पुढे जाण्याचा प्रयत्न करतो आणि कॉपरचा बार ॲल्युमिनियमच्या कम्पेअरमध्ये मागे राहण्याचा प्रयत्न करतो. म्हणजे थोडासा कॉपरचा बार, थोडासा त्याची कॉपरच्या बारची थोडीशी लेंथ वाढते आणि ॲल्युमिनियमच्या बारची त्याची थोडीशी लेंथ कमी होते. का बरं कमी झाली लेंथ? कारण कॉपर काय करतो, त्याला मागे ओढतो. त्याला किती डिस्टन्सनं मागे ओढलं कॉपरने, त्याला इतक्या डिस्टन्सनं मागे ओढलं. ॲल्युमिनियम त्याला किती डिस्टन्सनं पुढे ओढलं, तर इतक्या डिस्टन्सनं पुढे ओढलं. तुम्ही म्हणाल कसं काय सर हे? बघा, ज्यावेळेस याला आपण फ्रीली एक्सपांड केलं असतं तर हा इथं येऊन थांबला असता असा, आणि हा इथं येऊन थांबला असता असा, हा इथं येऊन थांबला असता. बट हे सोबत आहेत. मग सोबत आहेत म्हणजे काय, कॉपर काय करणार, कॉपरची टेंडन्सी इथं थांबण्याची आहे आणि ॲल्युमिनियमची टेंडन्सी इथं थांबण्याची आहे. मग ॲल्युमिनियम काय करतो, त्या कॉपरला आणखी थोडं पुढे ओढतो, आणखी त्याला थोडं पुढे ओढतो आणि कॉपरची अल्फाची व्हॅल्यू कमी असल्यामुळं तो ॲल्युमिनियमला आणखी थोडं मागे ओढतो. या टाईपमध्ये दोघंही इथं थांबतात. या टाईपमध्ये दोघंही इथंच थांबतात. इथं नाही समजलं तर मी एका टिपिकल क्वेश्चनच्या फॉर्मॅटमध्ये तुम्हाला हे सांगेल. मग काय झालं एक्झॅक्टली या केसमध्ये, काय झालं या केसमध्ये, काय झालं या केसमध्ये, काय झालं या टाईपमध्ये बघा, दोघंही इथं थांबले कुठेतरी, दोघंही इथं थांबले या टाईपमध्ये. हा कॉपरचा बार आहे, हा ॲल्युमिनियमचा बार आहे. मग कॉपरची लेंथ वाढली थोडीशी, कॉपरला थांबायचं होतं अगोदर, इथं थांबायचं होतं असं कुठतरी. मग त्याला कोण ओढलं पुढं, ॲल्युमिनियम ओढलं. का ओढलं, ॲल्युमिनियमची अल्फाची व्हॅल्यू जास्त आहे आणि ॲल्युमिनियमला खरं तर इथं थांबायचं होतं, पण त्याला थोडंसं मागं ओढलं. कोण ओढलं मागे, हे कोण ओढलं ह्याला मागे, इथं कॉपरने ओढलं. म्हणजे याच्यामध्ये स्ट्रेसेस कसे आले, क्वेश्चन असतो व्हॉट इज द स्ट्रेस इन द कॉपर, टेन्साइल स्ट्रेस आला का, व्हॉट इज द स्ट्रेस इन द ॲल्युमिनियम, कुठला स्ट्रेस आला, टेन्साइल आला का कॉम्प्रेसिव्ह आला, टेन्साइल आला की कॉम्प्रेसिव्ह आला. याच्यामध्ये जर बघितलं आपण तर कॉपरला कोणतं पुढं ओढलंय, कॉपरला कोणतं पुढे ओढलंय आणि ॲल्युमिनियमला कोणतं मागे ओढलंय. कोण ओढलं ॲल्युमिनियमला मागे, कॉपरनं ओढलंय, आणि कॉपरला कोण ॲल्युमिनियम पुढे ओढलंय. म्हणजे कॉपरला ॲल्युमिनियमने थोडंसं पुढे ओढलं आणि ॲल्युमिनियमला कॉपरनं थोडंसं मागे ओढलं. दोघांचं कॉम्प्रोमाइज म्हणून इथं थांबलेत ते, दोघांचं कॉम्प्रोमाइज म्हणून इथं थांबलेत. म्हणजे कॉपरला पुढे ओढलं, कॉपरमध्ये असतो टेन्साइल स्ट्रेस, कॉपरमध्ये असतो, आणि ॲल्युमिनियमला हे कॉपरनं मागे ओढलं म्हणून ह्याच्यामध्ये असतो कॉम्प्रेसिव्ह स्ट्रेस. बस क्वेश्चन संपला इथं. ज्यावेळेस आपण कंपोजिट रॉडमध्ये टेम्परेचर वाढवतो त्यावेळेस कॉपरमध्ये टेन्साइल स्ट्रेस होतो, ॲल्युमिनियममध्ये कॉम्प्रेसिव्ह स्ट्रेस येतो. आणि जर टेम्परेचर जर कमी केलं जातं, ह्या सिस्टमचं जर टेम्परेचर कमी केलं तर ह्याच्या ऑपोजिटमध्ये होऊन जातं. तर कॉपरमध्ये जो स्ट्रेस होतो तो असतो कॉम्प्रेसिव्ह, आणि ऑपोजिटमध्ये ध्यान ठेवा, जास्त विचार नको करू, कन्फ्युजन होईल तुम्हाला. ॲल्युमिनियममध्ये काय येणार आहे, ॲल्युमिनियममध्ये याच्यामध्ये येणार आहे टेन्साइल, या टाईपमध्ये, या टाईपमध्ये. मग लेंथ वाढली का कमी झाली, ॲल्युमिनियमची लेंथ वाढली का कमी झाली, ॲल्युमिनियमची लेंथ आणि कॉपरची लेंथ दोघांची सारखीनेच वाढली, दोघांची सारखीनेच वाढली. कशी बरं लेंथ वाढली, कशी वाढली बघा, अल्फाची व्हॅल्यू बघा, याच्यामध्ये थर्मल स्ट्रेस किती आहे, एक्झाम्पल इथं आहे थर्मल स्ट्रेस आणि इकडे सुद्धा आहे थर्मल स्ट्रेस. मग ॲल्युमिनियमची अल्फाची व्हॅल्यू जास्त आहे, बट ॲल्युमिनियमने जर फ्री सोडलं असतं तर त्याच्या काहीतरी डिस्टन्स डेल्टा एलनं ते काहीतरी वाढला असता, म्हणजे एल अल्फा टीनं तो वाढला असता, एल अल्फा टीनं वाढला असता. पण तितक्याने वाढतोय का तो, नाही. त्याला कमी करणारं कोण आहे, त्याला कमी करणारं कोण आहे, डेल्टा एल आहे. डेल्टा एल कुठला एल आहे, आता हे कुठलं एल आहे, डेल्टा एलने त्याची डिस्टन्स कमी झाला आहे. हे कशामुळे झालं, हे कॉपरमुळे झालंय, कॉपरमुळे रिॲक्शन इथं अप्लाय झाली या टाईपमध्ये. मग हे डेल्टा कॉपरमध्ये कसं आहे, कॉपरची लेंथ डेल्टा एलनं वाढली असती, कशी, डेल्टा एलनं एल अल्फा टी झाली असती, पण याची लेंथ आणखी त्याची थोडीशी वाढली. कुणी वाढली, ही डेल्टा एल रिॲक्शनमुळे वाढली, कारण त्याला ॲल्युमिनियमनं पुढे ओढलंय आणि ह्याला ॲल्युमिनियमनं मागे ओढलंय. म्हणजे इथं काय आलं, हे डेल्टा एल अल्फा टी मायनस करावं लागेल आपल्या इथं. काय मायनस करावं लागेल, हे रिॲक्शन, कुठली रिॲक्शन, आर एल अपॉन एई, आणि ह्याच्यामध्ये प्लस करावं लागेल आर एल अपॉन एई या टाईपमध्ये. आणि हा कन्सेप्ट सोडून द्या तुम्ही, गरजेचं नाही आपल्यासाठी. जस्ट असं सांगितलं, हा असा गेटला लागत असतो, सोडून द्या. आणि ह्याच्या पुढचं मी काहीच बोलत नाहीये, मोर दॅन सफिशियंट आहे. या टाईपमध्ये फक्त स्ट्रेसेस ध्यानात ठेवा, स्ट्रेसेस असे होतात ध्यानात ठेवा.
या टाईपचा कन्सेप्ट आहे. हा झाला आपला थर्मल स्ट्रेसचा कॉन्सेप्ट. चला आपला पुढचा कन्सेप्ट आहे बार्स इन अ सिरीज आणि बार्स इन पॅरलल. पहिल्या दुसऱ्या टॉपिक मधला बार्स इन अ सिरीज आणि इन पॅरलल. खरं बघितलं तर हे कॉम्बिनेशन सगळीकडेच भेटून जातं आपल्याला. आणि दुसरं आहे पॅरलल मध्ये बार्स ज्यावेळेस असतील त्यावेळेसची केस. एक्झाम्पल बार्स इन अ सिरीज म्हणल्यानंतर कसं, एक्झाम्पल या टाईपमध्ये. एक्झाम्पल इथे एक बार आहे, त्याचा काहीतरी डायमीटर आहे, पर्टिक्युलर डायमीटर आहे डी आहे. एक्झाम्पल दुसरा बार आहे, त्याचा डायमीटर आहे 2D आहे. आणि एक्झाम्पल तिसरा बार आहे या टाईपमध्ये, एंड टू एंड आपण त्यांना कनेक्ट केलाय, एंड टू एंड आपण त्यांना कनेक्ट केलंय या टाईपमध्ये. एक्झाम्पल या बारचा डायमीटर आहे डी, या बारचा डायमीटर आहे 2D आणि या बारचा डायमीटर आहे एक्झाम्पल घ्या पॉईंट ए किंवा तोच घ्या डी घ्या. याची काहीतरी लेंथ आहे L1, याची काहीतरी लेंथ आहे L2 आणि याची काहीतरी लेंथ आहे L3 या टाईपमध्ये. आणि यांच्यावरती असा काहीतरी ॲक्झियल लोड अप्लाय केला, असा P किलो न्यूटनचा लोड अप्लाय केलाय. तर बार्स इन सिरीज असण्याची कंडिशन काय असते बरं? बार्स इन सिरीज मध्ये असण्याची पहिली कंडिशन असते बघा, तिघांचंही मटेरियल सेमच पाहिजे. म्हणजे तिन्ही बारसाठी एक्झाम्पल बार 1, बार 2, बार 3 एंड टू एंड कनेक्ट केलेत आणि तिघांसाठीच हे E1, E2, E3 हे सेमच पाहिजे. पॉईंट नंबर 1. पॉईंट नंबर 2, आणि ह्यांचा जो लोड असतो तो एंडला अप्लाय झाला पाहिजे. लोड मस्ट बी ऍट द एंड. आणि हे बार्स कसे पाहिजेत? प्रिझमॅटिक पाहिजेत. प्रिझमॅटिक म्हणजे त्यांच्या रिजन मध्ये त्यांचा क्रॉस सेक्शन एरिया हा कॉन्स्टंट पाहिजे. बघा L1 एवढ्या लेंथ मध्ये हा जो डायामीटर आहे तो डाया सर्वत्र सेम आहे एवढ्या पोर्शनसाठी. एवढ्या L2 या लेंथ मध्ये 2D हा डायामीटर सर्वत्र सेम आहे आणि L3 या पोर्शनसाठी डायामीटर कॉन्स्टंट आहे, म्हणजे प्रिझमॅटिक बार्स आहेत. मग अशा केसमध्ये आपला क्वेश्चन काय असतो? क्वेश्चन नंबर 1 यामध्ये जे डिफॉर्मेशन असणार आहे, टोटल डिफॉर्मेशन कसं काढता येईल आपल्याला? टोटल डिफॉर्मेशन इज नथिंग बट द डिफॉर्मेशन ऑफ द 1, डिफॉर्मेशन ऑफ द 2, डिफॉर्मेशन ऑफ द 3 या टाइप मध्ये काढतो आपण. क्वेश्चन नंबर 2, व्हॉट अबाउट द लोड? लोड काय असणार आहे? ज्यावेळेस बार्स हे सिरीज मध्ये असतात त्यावेळेस लोड हा सगळीकडे सेम असणार आहे. P1 इक्वल्स टू P2 इक्वल्स टू P3 इक्वल्स टू सम गिवन लोड P. या टाइप मध्ये होतंय का? या टाइप मध्ये ज्यावेळेस बार्स हे सिरीज मध्ये असतात त्यावेळेस लोड हा सेम असतो आणि डिफॉर्मेशनची ऍडिशन होत असते. दुसरा कॉन्सेप्ट, बार हे ज्यावेळेस पॅरल मध्ये असतात. आता पॅरलचे बार म्हणजे कसं? एक्झाम्पल एक सोपा कॉन्सेप्ट, या टाइपमध्ये एका बारच्या आतमध्ये दुसरा बार आहे. या टाइपमध्ये म्हणजे ह्याचा जर क्रॉस सेक्शन जर आपण बघितला तर तो असा असणार आहे. हा आतला बार आहे आणि बाहेरचा पोर्शन हा, म्हणजे बाहेरचा बार हॉलो आहे, आतमधला बार सॉलिड आहे. या टाइपमध्ये मग आतला बार जो आहे त्याचा डायमीटर काहीतरी आहे, बाहेरच्या बारचा डायमीटर एक्झाम्पल आउटर डायमीटर आहे 2D आहे. या टाइपमध्ये दोघांचीही लेंथ सेम आणि इथंही त्याच कंडिशन्स की दोघांचंही मटेरियल सेमच पाहिजे. E1 इक्वल्स टू E2 पाहिजे. नंतर लोड जो अप्लाय करायला पाहिजे एंडला अप्लाय झालेला पाहिजे लोड या टाइपमध्ये. आणि बार हे प्रिझमॅटिक सुद्धा पाहिजे. प्रिझमॅटिक म्हणजे हा बार प्रिझमॅटिक आहे बघा. ह्याचा सुरुवातीचा डाय इथं जर डी असेल तर इथंही डीच आहे आणि बाहेरच्या बार विषयी तसंच लिहिता येईल आपल्याला प्रिझमॅटिक बार. याच्यामध्ये क्वेश्चन काय असतो? क्वेश्चन नंबर 1, व्हॉट अबाउट द डिफॉर्मेशन? यांचं टोटल डिफॉर्मेशन जे असते ना, एक्झाम्पल हा आतला बार आहे 1, बाहेरचा बार आहे 2. टोटल डिफॉर्मेशन जे असतं ना दोन्ही बारचं सेम असते बघा. कारण जर असा जर लोड अप्लाय केलाय आपण, लोड हा टेन्साइल असू द्या की कम्प्रेसिव्ह असू द्या, या टाइपमध्ये हा कन्सेप्ट बनतो. आता ह्याचा व्हॉट अबाउट द लोड विषयी काय बोलूया आपण? लोड जर असेल तर लोड हा अप्लाइड लोड हा काय असेल तर काही लोड हा बार 1 न घेतला जाईल आणि काही लोड हा बार 2 न घेतला जाईल. या टाइपची एक कंडिशन, या टाइपचे 1-2 MCQs इथं तयार होत असतात. चला याच्यावरतीच बेस्ड आपल्याकडे एक नवीन पुढचा कन्सेप्ट, त्याला आपण म्हणतो स्टॅटिकली डिटर्मिनेट म्हणजे माहिती काढता येते, अननोन्सची व्हॅल्यू फाइंड आउट करता येते. स्टॅटिकली म्हणजे स्टॅटिक्सच्या इक्वेशन न स्टॅटिकली डिटर्मिनेट आणि स्टॅटिकली इनडिटर्मिनेट बीम्स असतात, बार्स असतात, असे बरेचसे पॉइंट्स आहेत बघा. इनडिटर्मिनेट पूर्ण स्ट्रेंथ ऑफ मटेरियल मध्ये ध्यानात ठेवा. हा खरं बघितला तर पॉइंट आहे हा मेकॅनिक्सचा. आता स्टॅटिकली डिटर्मिनेट आणि स्टॅटिकली इनडिटर्मिनेट बघितलं तर स्टॅटिक काय असतं? आता स्टॅटिक्स मध्ये 3 इक्वेशन्स महत्वाचे आहेत बघा. स्टॅटिक्स मध्ये पहिलं इक्वेशन आहे समेशन ऑफ Fx इक्वल्स टू 0, समेशन ऑफ Fy इक्वल्स टू 0 अँड द मोमेंट ऍट एनी पॉइंट इक्वल्स टू 0. ही कशाची कंडिशन आहे? ही इक्विलिब्रियमची कंडिशन आहे. स्टॅटिक इक्विलिब्रियमची कंडिशन आहे की एक्स डायरेक्शनच्या फोर्सेसची ऍडिशन 0, वाय डायरेक्शनच्या सगळ्या फोर्सेसची ऍडिशन 0 आणि समेशन कुठल्या पॉइंटला तुम्ही फोर्सचं मोमेंट घ्या तर त्या सगळ्या मोमेंट्सचे आन्सर तुम्हाला 0 भेटतं. हे स्टॅटिक्सचे 3 इक्वेशन्स आणि हेच इक्वेशन्स आपल्यासाठी खूप युजफुल आहेत. ह्याला आपण
इक्विलिब्रियम इक्वेशन सुद्धा म्हणतो. आता स्टॅटिकली डिटर्मिनेट बीम म्हणजे काय? स्टॅटिकली डिटर्मिनेट बीम साठीचा आपल्याला एक क्वेश्चन, डायरेक्टली क्वेश्चनच घेऊया. एक्झाम मध्ये जरी क्वेश्चन फ्रेम झाला तो क्वेश्चन असा फ्रेम होतो बघा, या टाइप मध्ये. एक्झाम्पल एक तुम्हाला बार दिला असेल, काहीतरी स्टेटमेंट दिलं असेल, काहीतरी इन्फॉर्मेशन दिली असेल त्यांनी, आणि एक्झाम्पल असे काही पॉईंट्स दिले असेल, त्याच्यावरती लोड असेल. एक्झाम्पल हा एक पॉईंट आहे, एक्झाम्पल हा पॉईंट आहे, एक्झाम्पल ए पॉईंट, हा पॉईंट आहे काहीतरी बी पॉईंट, बी पॉईंटला काहीतरी लोड अप्लाय केला पी किलो न्यूटनचा. चला ठीक आहे. नंतर नंतर इथं सी पॉईंट आहे, सी पॉईंट वरती काहीतरी लोड अप्लाय केला आपण. इथं एक्झाम्पल दोन 2p चा लोड अप्लाय केला, 2p किलो न्यूटन या टाइप मध्ये. आणि इकडच्या साईडनं असा एक लोड अप्लाय केलाय, किती आहे? 4p चा, 4p चा किलो न्यूटन मध्ये. आणि क्वेश्चन विचारलाय फाइंड आउट द रिएक्शन, रिएक्शन ऍट ए आपल्याला क्वेश्चन विचारलाय. क्वेश्चन नंबर 1. क्वेश्चन नंबर 2 बघा याच्यामध्ये क्वेश्चन्स. व्हॉट इज द लोड ऑन द पोर्शन बीसी, बीसी वरती लोड किती आहे? तुम्ही म्हणाल सर सरळ सरळ सोपं आहे. सोपं नाहीये, तुम्ही कॅल्क्युलेट करा, याला पॉज करा व्हिडिओला, तुम्ही कॅल्क्युलेट करा. ज्या वेळेस मी क्वेश्चन डिस्कस करणार आहे त्यावेळेस तुम्हाला पूर्ण डेटा भेटल्यानंतर तुम्ही प्रॅक्टिस करायची व्हिडिओला पॉज करून, तरच ह्याचा काहीतरी मिनिंग राहिला ह्या लंब्या लंब्या लेक्चरचा. नेक्स्ट क्वेश्चन आहे बघा, नेक्स्ट क्वेश्चन एक्झाम्पल हा पॉईंट डी आहे आणि क्वेश्चन विचारले आपल्याला व्हॉट इज द लोड ऑन द पोर्शन सी डी. असे 3 क्वेश्चन्स, कुठलाही एक क्वेश्चन आपल्याला विचारला जाईल. आता ह्या क्वेश्चनचा आन्सर फाइंड आउट करण्यासाठी आपल्याला वापरावी लागते मेथड ऑफ सेक्शन, MOS, जे की आपल्याला SFD BMD मध्ये ह्यावरनं डायरेक्टली शॉर्टकट्स तयार होतात मेथड ऑफ सेक्शन्स वरनं. आणि काय ही मेथड काय एक्झॅक्टली बघूया. आपल्याला सेक्शन्स घ्यावे लागतात. सेक्शन्स घ्यावे लागतात म्हणजे कसं? आता मला हे सगळे आन्सर्स फाइंड आउट करायचे. आता सेक्शन्स घ्यावे लागतात म्हणजे मला पहिला सेक्शन घेतला मी असा, ह्या सेक्शनला म्हणतो मी सेक्शन 1. कशाच्या मध्ये घेतला? सी आणि डी ह्या 2 पॉईंटच्या मध्ये घेतला मी सेक्शन 1. आता सेक्शन घेतल्यानंतर फक्त सेक्शनच्या राईट साईडला बघायचं, तुम्ही राईट साईडला बघायचं. हा फोर्सला तुम्ही विसरून जा, राईट साईडला बघायचं, राईट साईडला, ह्या सेक्शनच्या राईट साईडला बघा तुम्ही. आता राईट साईडला बघितलं तर फक्त तुम्हाला एकच फोर्स दिसतोय. कुठला फोर्स आहे? हा 4p फोर्स आहे, तो असा आहे. आता हे फोर्सला किंवा ह्या प्रॉब्लेमला कंटिन्यू करण्याच्या अगोदर सगळ्यांना माहितीच असेल तरी रिवाइज करतो मी. एक्झाम्पल हा एक सेक्शन आहे, जर सेक्शनकडं जर हा फोर्स असेल, इफ द फोर्स इज डायरेक्टेड टुवर्ड्स द सेक्शन देन इट इज टू बी कन्सिडर्ड एज द मायनस फोर्स, त्याला आपण कॉम्प्रेसिव्ह फोर्स म्हणतो. फोर्स जर हा सेक्शन पासून जर दूर जाणारा असेल, फोर्स जर सेक्शन पासून दूर जाणारा असेल तर त्या फोर्सला आपण काय म्हणतो? प्लस म्हणतो, पॉझिटिव्ह म्हणतो, टेन्साईल फोर्स म्हणतो आपण. सेक्शनकडे येणारा फोर्स आणि सेक्शन पासून जाणारा फोर्स बाहेर, प्लस आणि मायनस ते साइन कन्व्हेन्शन वापरायचंय. बघा हा सेक्शन घेतल्यानंतर तुम्ही म्हणताल सर हा फोर्स विषयी काय? अरे हा फोर्सचा ओरिजिन कुठे आहे? हा इथं आहे, हा फोर्स इथं ऍक्ट होतोय. हा जो एरो मी असा हातभर जरी बाहेर काढला त्याचा मिनिंग काय झाला? ह्याचा मिनिंग काहीच नाहीये. बघायचं की हा कुठल्या पॉइंटला फोर्स अप्लाय होतोय? ह्या पॉइंटला फोर्स अप्लाय होतोय. हा फोर्स कुठल्या पॉइंटला अप्लाय होतोय? ह्या पॉइंटला फोर्स अप्लाय होतोय. मग हा फोर्स जरी असा पुढे जर हातभर निघाला तरी त्याचा काही मिनिंग नाहीये. सेक्शन जर तुम्ही घेतला, सेक्शनच्या राईट साईडला फोर्स किती बघायचा अगोदर. बघा ही जी मेथड ऑफ सेक्शन आहे, तुम्ही सेक्शन घेतल्यानंतर एक तर तुम्ही राईट साईड बघा किंवा लेफ्ट साईड बघा. पण लेफ्ट साईडला इकडे बरंच काय काय आहे आणि हे न बघण्यापेक्षा आपलं राईट साईड बघा. सेक्शन घेतला, सेक्शनच्या राईट साईडला किती फोर्स आहे? एकच फोर्स आहे. कुठला फोर्स आहे? हा 4p फोर्स आहे. म्हणजे कसं? एक्झाम्पल आपण याविषयी काढूया, याविषयी डायग्राम ड्रॉ करूया आपण. एक्झाम्पल हा किती फोर्स आहे? हा 4p फोर्स आहे. हा 4p. कुठला पॉईंट आहे? हा डी पॉईंट आहे. हा पॉईंट कुठला आहे? सी पॉईंट आहे. जर इकडनं जर 4p असेल ना तर हे स्टॅटिक इक्विलिब्रियम आहे. कधी ध्यान ठेवावे, सगळे स्ट्रक्चर्स इक्विलिब्रियमला असतात. हे डायनामिक मध्ये नाही, मोशन मध्ये नाही, धावतं नाही, हे स्ट्रक्चर रेस्ट कंडिशन आहे, म्हणजे इक्विलिब्रियम मध्ये आहेत. इक्विलिब्रियम मध्ये म्हणल्यानंतर 3 इक्वेशन्स वरची सॅटिस्फाय होत असतात. जर राईट साईडनं जर 4p असेल तर लेफ्ट साईडनं 4pच पाहिजे. बस संपला क्वेश्चन संपला. तुम्हाला काय विचारलंय? फोर्स कुठल्या ह्याच्यावरचा विचारलाय तुम्हाला? CD वरचा विचारलाय. मग CD चा फोर्स किती आला? 4p. क्वेश्चन 1 त्याचा आन्सर. क्वेश्चन 2 नेक्स्ट. आता काय करा, सेक्शन 2 घ्या. सेक्शन 2 घ्या, कुठे घ्या? बी आणि सी च्या मध्ये घ्या. सेक्शन 2 बी आणि सी च्या मध्ये. आता काय करायचं? सेक्शन 1 ला विसरून जा तुम्ही. सेक्शन 1 ला विसरून जा. आता सेक्शन 2 च्या राईट साईडला बघायचं. सेक्शन 2 च्या राईट साईडला बघायचं. सेक्शन 2 च्या राईट साईडला बघायचं. बस तिथे हात ठेवायचा आणि राईट साईडला बघायचं. किती फोर्सेस आहेत तिथे? किती फोर्सेस आहेत बघा. हा 2p, इकडे जाणारा 2p फोर्स आहे. हा 2p आणि इकडे येणारा 4p फोर्स आहे. म्हणजे 2p सेक्शन पासून जर बघितलं तुम्ही इथं, ह्या पॉइंटला फोर्स आहे 2p आणि इकडे कुठेतरी फोर्स आहे हा 4p.
4p या टाईपमध्ये. मग ह्या सेक्शनच्या कम्पेअरमध्ये ह्या सेक्शनपासून हा दूर जाणारा फोर्स आणि ह्या सेक्शनच्या कम्पेअरमध्ये हा इकडे येणारा फोर्स, म्हणजे प्लस मायनस करा आता याच्यामध्ये. मग एक हा फोर्स प्लस आहे आणि हा फोर्स मायनस आहे. मग ह्या सेक्शनवरती कसा रिझल्टंट आला? सेक्शनवरती टोटल रिझल्टंट काय आला? टोटल रिझल्टंट असाच आला आणि तो आला 2p. म्हणून तुम्ही डायरेक्टली तो सेक्शन ड्रॉ करा बरं. सेक्शन सी डी ड्रॉ करा. हा सेक्शन इथं पॉईंट आहे सी, हा इथं पॉईंट आहे डी, सॉरी बी. मग रिझल्टंट काय आला? रिझल्टंट तर असा आला 2p. इकडनं जर राईट साईडनं जर 2p असेल तर लेफ्ट साईडनं काय पाहिजे? डायग्राम मध्ये बघायचंच नाही, खालीच बघायचं 2p या टाईपमध्ये. आन्सर भेटला आपल्याला. फोर्स ऑन द पोर्शन BC इज नथिंग बट द 2p. 2p पुढं कॉम्प्रेसिव्ह लिहा, कॉम्प्रेसिव्ह फोर्स लिहा, नाही तर मग असं लिहा -2p. काय असेल? न्यूटन किलो न्यूटन जे असेल ते असेल. वरती काही लिहायची गरज नव्हती. का? कारण इथं प्लस आहे, प्लस न्यूटन लिहिलं होतं आपण हे. नेक्स्ट क्वेश्चन थर्ड. काय विचारलं त्यांनी? शेवटी रिॲक्शन्स विचारली मला, रिॲक्शन विचारली. कुठली विचारली? ए पॉईंटची विचारली. आता काय करा, सेक्शन डबल तिसरा सेक्शन घ्या. असा तिसरा सेक्शन घ्या, तिसरा सेक्शन घ्या. ह्याला म्हणा तुम्ही सेक्शन 3-3. काय आलं रिझल्टंट इकडचा? बघा, इकडं बी पॉइंटला पी फोर्स आहे प्लस पी प्लस 2p आणि इकडचं -4p. सेक्शन 3-3 ला जर तुम्ही फोर्सेस बघितले, इकडं किती आहे? p आहे, इकडं किती आहे? 2p आहे आणि इकडं किती आहे? 4p आहे. म्हणजे काय आलं शेवटी रिझल्टंट? काय आला? सगळ्यांना प्लस मायनस करा. हे आलं -p आलं, हे कॉम्प्रेसिव्ह आला, हा p आला. मग p आला म्हणजे शेवटची डायग्राम. शेवटची डायग्राम कुठली होती? आपला इथला पॉईंट b होता, इथला पॉईंट a होता, ए होता. मग इथं फोर्स काय आला? इकडं p आला. जर राईटला p असेल तर इकडे काय असेल? pच असेल. मग रिॲक्शन ऍट a किती आली? रिॲक्शन ऍट a किती आली? p आली. मायनस कॉम्प्रेसिव्ह लिहा, नाहीतर लिहा -p. हे न्यूटन आलं तुमचं आन्सर. यामध्ये रिॲक्शन्स आपल्याला ए ला सुद्धा फाइंड आउट करता येते या टाईपमध्ये. क्वेश्चन 1 झाला आणि त्यावरचे 1 झाला, 2 झाला, 3 झाला या टाईपमध्ये. आता दुसऱ्या टाईपचा क्वेश्चन, स्टॅटिकली इनडिटर्मिनेटचा क्वेश्चन. हा वरचा होता स्टॅटिकली डिटर्मिनेटचा होता, तर हा घ्या इनडिटर्मिनेट. इनडिटर्मिनेट म्हणजे स्टॅटिकच्या 3 इक्वेशन याचा आन्सर काढता येत नाही. स्टॅटिकचे जर तुम्ही 3 इक्वेशन वापरले तर याचा आन्सर काढता येत नाही. एक्झाम्पल, एक सोपा क्वेश्चन फ्रेम करतो. त्यामध्ये कितीही टिपिकल क्वेश्चनला जाऊ शकतो आपण, पण सध्या गरज नाहीये. एक्झाम्पल, इथं पॉईंट ए आहे, इथं पॉईंट बी आहे या टाईपमध्ये, आणि इथं पॉईंट सी आहे या टाईपमध्ये. चला साईडला लिहितो मी. एक्झाम्पल, ही लेंथ दिली आपल्याला काहीतरी, सोपं घेतो, L/2 घेतो आणि L/2 घेतो या टाईपमध्ये. आणि इथं काहीतरी फोर्स अप्लाय केलाय, हा 2p फोर्स अप्लाय केला या टाईपमध्ये. या टाईपमध्ये त्यांनी क्वेश्चन काय विचारलाय? व्हॉट इज द लोड ऑन द पोर्शन AB? लोड ऑन द पोर्शन AB. व्हॉट इज द लोड ऑन द पोर्शन BC? व्हॉट इज द लोड ऑन द, और व्हॉट इज द रिॲक्शन ऍट A? व्हॉट इज द रिॲक्शन ऍट A? व्हॉट इज द रिॲक्शन ऍट C? असे किती क्वेश्चन्स असून द्या, इझिली सॉल्व्ह करता येतील. बट स्टॅटिक्सच्या इक्वेशनही सॉल्व्ह करता येणार नाही आपल्याला. मग यासाठी स्टॅटिक्सचं एक इक्वेशन ठीक आहे. म्हणजे काय करायला आपल्याला? ह्याच्यामध्ये पहिलं इक्वेशन लावा, समेशन Fx इक्वल्स टू 0. इक्वेशन नंबर 1 अप्लाय करा तुम्ही याच्यामध्ये. आता इक्वेशन 1 म्हणजे तुम्हाला ह्याची फ्री बॉडी डायग्राम ड्रॉ करावी लागेल. ह्याची फ्री बॉडी डायग्राम कशी येईल? या टाईपमध्ये काहीतरी येऊन जाईल. बघा, फोर्स कसा आहे? इकडे फोर्स आहे. तुम्ही सांगा, इकडे फोर्स आहे, इकडे फोर्स आहे, म्हणजे इकडच्या डायरेक्शनला अशी रिॲक्शन असेल ना, मग त्याला आपण रिॲक्शन ऍट सी म्हणतो. जर फोर्स जर इकडे ओढणार आहे तर याच्यावरती रिॲक्शन कशी असेल? अशी इकडे ओढणारी असेल, अपोजिट मध्ये असते बघा. ह्याला म्हणतोय आपण RA रिॲक्शन. म्हणजे जर तुम्ही जर भिंतीला जर पुढे ढकलण्याचा प्रयत्न केला तर भिंत तुम्हाला ऑपोजिट डायरेक्शनला ढकलते. तुम्ही जर इकडे ढकलण्याचा प्रयत्न केला, इकडे जर ओढण्याचा प्रयत्न केला तर इकडनं अपोजिट डायरेक्शनला. कधीही रिॲक्शन ध्यानात ठेवा, अपोजिट असते. ही तुमची ऍक्शन आहे, ही तुमची रिॲक्शन आहे. ही तुमची ऍक्शन आहे, ही तुमची रिॲक्शन आहे. तुमची म्हणजे भिंतीची रिॲक्शन आहे या टाईपमध्ये. चला ठीक आहे. आता समेशन Fx इक्वल्स टू 0 वापरलं मी. तुम्ही तसं समेशन Fx इक्वल्स टू 0 का वापरलं? कारण 3 इक्वेशन्स आपल्या स्टॅटिकच्या 3 इक्वेशन, स्टॅटिकच्या 3 इक्वेशन पैकी एवढंच इक्वेशन महत्वाचं आहे. समेशन Fy तर वापरू शकत नाही तुम्ही, कारण ह्याच्यामध्ये कुठं वरती खालती फोर्स दिसत का तुम्हाला? असे फोर्सेस किंवा मोमेंट ॲट M इक्वल्स टू 0 हे तर ऑलरेडी तर सॅटिस्फाय होते. हे कुठलंच गरजेचं नाही आपल्याला, अननोनची व्हॅल्यू कशावरूनच भेटणार नाही आपल्याला. समेशन Fx इक्वल्स टू 0 वापरलं म्हणजे काय झालं? एका साईडचे फोर्सेस आणि दुसऱ्या साईडचे फोर्सेस तुम्ही ऍड करा. मग ह्याला मी असं लिहू शकतो का? RA प्लस RC इक्वल्स टू 2p असं लिहू शकतो का? यस, लिहू शकतो. लेफ्ट साईडचे फोर्सेस आणि राईट साईडचे फोर्सेस. आणि दुसरं जे इक्वेशन आहे ते हे सुद्धा नाही आणि हे सुद्धा नाही आहे. त्याला आपण कुठलं इक्वेशन वापरायला पाहिजे? या टाईपचे आन्सर्स फाइंड आउट करण्यासाठी एक नवीन कंडिशन असते बघा, त्याला आपण म्हणतो कंडिशन ऑफ कॉम्पॅटेबिलिटी. काय असते बरं कॉम्पॅटेबिलिटी कंडिशन? काय असते? खूप सोपं आहे, नाव तर ध्यानात ठेवा. कॉम्पॅटेबिलिटी कंडिशन, कॉम्पॅटेबिलिटी
किंवा कम्पॅटिबिलिटी इक्वेशन म्हणतो आपण. काय असतं हे एक्झॅक्टली? कम्पॅटिबिलिटी म्हणजे याची लेंथ वाढणार आहे का कमी होणार आहे? तुम्ही जर अशा टाईपचा जर फोर्स अप्लाय केला या केसमध्ये तर लेंथ वाढणार आहे का कमी होणार आहे? लेंथ ऑफ द पोर्शन AC इन्क्रीजही नाही होणार, डिक्रीजही नाही होणार, लेंथ नाही वाढणार ना कमी होणार. म्हणजे डेल्टा काय आला? टोटल किती आला? टोटल डेल्टा किती आला? 0 आला. पण टोटल डेल्टा कसा बनलाय? टोटल डेल्टा कसा बनला हा? डेल्टा ऑफ द पोर्शन AB प्लस डेल्टा ऑफ द पोर्शन BC असा बनला हा, आणि हे इक्वल्स टू 0 झालं. आता तुम्हाला इमॅजिनेशन BC पोर्शन असं इमॅजिन करा की BC पोर्शनची लेंथ अशी 2 mm न कमी होते आणि AB पोर्शनची लेंथ अशी 2 mm ने वाढते. बघा 2 mm न ह्याची लेंथ कमी होते आणि 2 mm न ह्याची लेंथ वाढते. रिझल्टंट काय आला? टोटल लेंथ किती चेंज झाली? A पासून C पर्यंतची लेंथ किती चेंज झाली? ना लेंथ वाढली ना लेंथ कमी झाली. असा टाईपचा कन्सेप्ट आहे बघा हा. मग डेल्टा AB प्लस डेल्टा BC इक्वल्स टू 0. पण डेल्टा AB इक्वल्स टू आपण असं लिहू शकतो का याच्यामध्ये? डेल्टा AB इक्वल्स टू मायनस डेल्टा BC असं लिहू शकतो, काहीच अडचण नाही याच्यामध्ये. आता तुम्ही सांगा यामध्ये डेल्टा AB काय असतंय? डेल्टा AB म्हणजे काय? PL अपॉन AE. PL अपॉन AE कुठल्या पोर्शनसाठी? AB पोर्शनसाठी. मायनस PL अपॉन AE कुठल्या पोर्शनसाठी? BC पोर्शनसाठी. या टाईपमध्ये. आता पुढचा पॉइंट असा आहे, आता हा AB वरचा फोर्स कुठला आहे? AB वरती फोर्स किती? बघा इथं तुम्ही बघितलं हे. आता काय करा, इथं सेक्शन घ्या. हा कुठला पॉइंट आहे? हा C पॉइंट आहे, हा B पॉइंट आहे आणि हा A पॉइंट आहे. तुम्ही म्हणताल की सर एवढ्या लंब्या प्रॉब्लेमची गरज आहे का? ह्याच्यामुळे तुमचे खूप सगळे कन्सेप्ट क्लिअर होणार आहेत. हा पोर्शन कुठला आहे? हा पोर्शन कुठला आहे? एक सेक्शन घ्या. सेक्शन घ्या आणि सेक्शन वरती लोड किती आहे? ह्या सेक्शन BC पोर्शन वरती लोड किती आहे? BC पोर्शन वरती लोड किती? असा फोर्स आहे. इकडनं जर असा असेल तर इकडनंही असाच ऍडजस्ट करा. हा कुठला होता? रिएक्शन C होती, तर ह्याला रिएक्शन Cच म्हणा तुम्ही. हा झाला BC वरचा लोड. नंतरच्या क्वेश्चन मध्ये तुम्ही सांगा इथं लोड कुठला आहे? हा इथं लोड कुठला आहे? असा आपल्याला माहिती आहे काय केलं होतं आपण काय केलं होतं? कुठलंही घ्या, ह्याच्या राईट साईडला बघा. राईट साईडला होईल्यानंतर काय? इकडं 2p इकडं हे RC आहे. म्हणजे काय आलं? हे 2p मायनस RC. 2p बाहेर चाललंय आणि RC आतमध्ये येऊ लागलंय. मग असं लिहू शकतो आपण, हे बाहेर जाणार कुठलंही घ्या, काहीच प्रॉब्लेम नाही याच्यामध्ये. 2p मायनस RC नाही तर 2p मायनस RC या टाईपमध्ये आलं तुमचं. नाहीतर हे जर तुम्हाला समजलं नाही, काहीच प्रॉब्लेम नाही याच्यामध्ये. हे जर समजलं नाही तर काहीच प्रॉब्लेम नाही. एक सरळ घ्या याच्यामध्ये. इथं वरती काय लिहिले आपण? हे RA प्लस RC इक्वल्स टू काय लिहिले? RA प्लस RC इक्वल्स टू काय लिहिले? 2p लिहिले आणि तेच लिहिले मी 2p मायनस RCच लिहिले हे. आता तुम्ही सांगा इथं काय आहे? हा AB वरचा लोड किती? चा पोर्शन आपण बघितला, हा बघितला. क्वेश्चन मध्ये थोडासा चेंज करतो मी. काय करतो चेंज याच्यामध्ये? इथं L/2 घेतलंय, इथं L/3 घेतो एक्झाम्पल असं, आणि इथं घेतो 2L/3. थोडीशी लेंथ चेंज केली मला. 2L/3 आणि L/3 कुठल्याच डायग्राम मध्ये कुठल्याच कन्सेप्ट मध्ये काहीच फरक पडत नाही, कारण पुढे आन्सर 0 येऊ नये म्हणून मी असं केलं हे. चला मग इथं AB पोर्शन वरती किती आला लोड? हा AB पोर्शन वरती लोड आला आपला 2p मायनस RC. नंतर इथं हे लेंथ किती आहे AB ची? बघा वरती बघा, लेंथ आहे AB ची 2L/3 आहे. हे अपॉन AE इक्वल्स टू इथं BC पोर्शन वरती किती आहे? हा वरती बघितलं तर तुम्हाला समजेल. BC पोर्शन वरती हे इथं BC पोर्शन वरती RC आहे. RC हे लेंथ, बट लेंथ किती BC पोर्शनची? L/3 आहे. हे L/3 अपॉन A इंटू E. AE कॅन्सल. जर सेम असेल तर सेम दिलाय असं अज्युम करूया. हे लेंथ कॅन्सल. याच्यामध्ये राहिलं काय? 2p मायनस RC इंटू 2/3 इक्वल्स टू काय? हे RC/3 येईल ना कॅल्क्युलेट करता? हे 3 कॅन्सल. हे 2 ना आतमध्ये मल्टिप्लाय करा, हे आलं 4p. 2 ना आतमध्ये मल्टिप्लाय करा, हे 2RC इक्वल्स टू काय आलं? RC आलं. RC ला इकडं पाठवा. RC ला इकडं पाठवल्यानंतर तुमचा आन्सर येईल 4p/3. बस संपला क्वेश्चन. त्याचा एक तर आन्सर आला आपला मोठं या टाईपमध्ये. अँड RC आला आपल्याला. आता पुढचा RA कॅल्क्युलेट करूया आपण. 2 रिएक्शन कॅल्क्युलेट करू शकता. RA कसा कॅल्क्युलेट कराल तुम्ही? तर याच्यामध्ये ठेवून द्या. कुठे गेलं आपलं हे इक्वेशन? हे इथं ठेवून द्या तुम्ही. काय? हे RA इक्वल्स टू 2p मायनस RC. हे 2p मायनस RC 4p/3 किती आलं? हे 3 2 6 आणि 6 मायनस 4 6 मायनस हे 2p/3 आला आपला आन्सर RA चं. या टाईपमध्ये हा क्वेश्चन सॉल्व्ह झाला.